नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची माहिती। तर या योजनेमध्ये जे लाभार्थी आहेत त्यामध्ये विधवा महिला असतील, श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी, वृद्धपकाळ योजनेचे लाभार्थी किंवा इतर जे लाभार्थी आहेत त्या सर्व लाभार्थ्यांसाठी जानेवारी हप्ता या संदर्भात अतिशय महत्त्वाची माहिती आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। पहा, आता तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहीत नसेल किंवा बऱ्याच जणांना माहीत असेल की कोणत्याही महिन्याचा हप्ता वितरण होण्यापूर्वी एक शासन निर्णय निर्गमित करण्यात येतो। त्या शासन निर्णयामध्ये एक विशिष्ट रक्कम लाभार्थ्यांच्या हप्ता वाटपासाठी, अनुदान वाटपासाठी सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाच्या माध्यमातून मंजूर करण्यात येते आणि त्यानंतर मग पोर्टलवरती सूचना येऊन प्रत्यक्षामध्ये वितरण सुरू होतं। तर संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना म्हणजेच विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण DBT पोर्टल मार्फत किंवा DBT पोर्टलद्वारे करण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या माध्यमातून हा शासन निर्णय तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे। या शासन निर्णयानुसार सामाजिक न्याय विशेष विभागाच्या माध्यमातून रक्कम मंजूर करण्यात आलेली असून वितरण करण्यासाठी ही रक्कम असणार आहे। आता पहा, जानेवारीचा हप्ता जो आहे तो खूप दिवस रखडलेला आहे आणि जानेवारी एंडिंग जवळ आलेला आहे, तरी पण लाभार्थ्यांना पैसे मिळालेले नाहीत। इथं स्क्रीनवर तुम्हाला जो शासन निर्णय दिसत आहे त्या शासन निर्णयानुसार राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवाराज्य निवृत्ती वेतन योजना, त्याचबरोबर या योजनेतील लाभार्थ्यांना माहे डिसेंबर 2024 पासून अर्थसहाय्याचे जे वितरण आहे ते DBT पोर्टलद्वारे करण्यात येत आहे आणि राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना, त्याचबरोबर श्रावणबाळ सेवाराज्य निवृत्ती वेतन योजना, तसेच केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धपकाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना माहे नोव्हेंबरचे अर्थसहाय्य DBT पोर्टलद्वारे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला होता। म्हणजेच काय, तर हा मागच्या महिन्याचा शासन निर्णय आहे, मागच्या महिन्याचा, कारण डिसेंबर महिन्यामध्ये GR निर्गमित झालेला नाही। जानेवारी महिन्यामध्ये सुद्धा आणखीनही शासन निर्णय आलेला नाही आणि याच गोष्टीमुळे तुमचा हप्ता जो आहे तो, तुमचं अनुदान जे आहे, तुमचे पैसे जे आहेत ते रखडलेले आहेत। शासन निर्णय निर्गमित न झाल्यामुळे पोर्टलवर तारीख आलेली नाही, त्यामुळे तुमच्या खात्यामध्ये आणखीनही पैसे जमा झालेले नाहीत। परंतु काळजी करू नका, आता थेट तुम्हाला 1 तारखेला पैसे मिळणार अशी दाट शक्यता आहे। मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलेलं होतं की म्हणजे संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे लाभार्थी आहेत या कोणत्याच लाभार्थ्यांचं अनुदान थांबवण्यात येणार नाही। या लाभार्थ्यांना प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला अनुदान मिळणार आहे। म्हणून आता इतक्या दिवस आपण वाट पाहिलेली आहे, त्यासाठी आणखीन 2 ते 3 दिवस वाट पाहावी लागेल आणि त्यानंतर मग शासन निर्णय निर्गमित होऊन प्रत्यक्षामध्ये 1 तारखेपासून लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्यात येतील अशी आपण अपेक्षा करूया। त्या अगोदर जर पैसे जमा झाले तर खूप चांगली गोष्ट असणार आहे आणि मी ते तुम्हाला कळवणार पण आहे, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरायचं नाही।